स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल श्रावणी लेडीज टेलरमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची जी ड्राफ्टिंग आहे ती कपड्यावरती डायरेक्ट कशा प्रकारे करायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तेही एकदम प्रोफेशनल पद्धतीने बघणार आहोत. तर बघा इथे त्या अगोदर तुम्हाला एक दाखवते. हा जो मी वेअर केलेला आहे ब्लाऊज, तर तुम्ही बघू शकता. ब्लाऊज थोडं जवळून दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथे बघा किती छान असा ब्लाऊज बसलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारची क्रीज नाहीये. इथे शोल्डर पण बघू शकता किती छान असं बसलेलं आहे. तर तुम्ही मला बॅक साईडने पण दाखवते. इथेही बघा कुठल्याही प्रकारची क्रीज वगैरे नाहीये. आणि तुम्हाला गळा पण दाखवते बघा. खूप छान असा आपला गळा पण आपल्या ब्लाऊजचा मस्त असा स्टिच केलेला आहे. आणि याही साईडने तुम्हाला दाखवते बघा. याही साईडने आपली कुठल्याही प्रकारची क्रीज नाहीये. आणि तुम्ही बघू शकता किती कम्फर्टेबल आणि किती व्यवस्थित असा आपला हा ब्लाऊज दिसत आहे. कुठेही आपल्याला म्हणजे असं बांधल्यासारखं वगैरे वाटत नाही. जर तुम्हालाही अशा प्रकारचे ब्लाऊज जर शिकायचे असतील तर काय करायचं आहे, तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि अजून एक सांगते तुम्हाला, आपला जो लाईव्ह क्लास आहे तो पण अगदी फ्रीमध्ये सुरू आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनेलला सबस्क्राईब करून तुम्हाला आपला जो आपला जो लाईव्ह क्लास आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. तोही एकदम फ्री असणार आहे. तर बघा मग चला तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूया. तर काय होतं, आपला व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही तुमचा आणि लगेचच सुरू करूया. डायरेक्ट कपड्यावर प्रिन्स कट कशाप्रकारे कटिंग करायचं आहे. तर त्या मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास एक लाईक नक्की करायची आहे. तर बघा इथे काय केलं होतं, हा जो फोल्ड करून घेतलेला आहे मी, 4 पदरी जे कापड आहे ते घडी घालून घेतलेलं आहे आणि बंद बाजू आपल्या साईडला केलेली आहे. आता इथे मी काय केलं, उंची जी आहे ती 13.5 इंच प्लस 1 इंच घेतलं त्याच्यामध्ये. तर आपलं 14.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला शोल्डरचं जे मार्किंग आहे ते करायचं आहे. तर शोल्डर आहे आपलं 6 इंच. तर 6 इंचावरती मार्किंग करून घेतल्यावर आपण मुंढ्याच्या लाईनवरती पण शोल्डरप्रमाणेच आपल्याला टाकायचं आहे. जेवढं आपलं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच टाकून घ्यायचं. आता खालच्या साईडला पण आपल्याला चेक करून घ्यावं लागेल की ते जे मार्किंग टाकलेलं इकडचं बरोबर आहे का, ते पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. आता स्ट्रेट लाईन देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा एक लाईन देऊन घ्यायची आहे. हा जो बॉक्स आहे तो बनवून घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं बघून घ्यावं लागेल हे बरोबर आहे का मेजरमेंट आपलं. तर मला थोडंसं डाऊट वाटत होता म्हणून म्हटलं बघून घ्यावं. तर तुम्ही पण हे चेक करत चला, म्हणजे थोडंसं जर आपलं आत किंवा बाहेर झालं तर आपलं ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येत नाही. तर बघा इथे जे आहे ती ही सर्वात महत्त्वाची टिप आहे बघा. तर इथे काय केलं, मी हा बॉक्स बनवून घेतला. आता बॉक्स बनवून घेतल्यानंतर खालच्या साईडला जे कमरेची लाईन आहे तिथे पण आपल्याला एक लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचं आहे पहा, हे जे आहे ते चेक करायचं. आता मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखवते, तुम्ही काळजीपूर्वक बघत चला. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे जर आपलं वरच्या साईडला कधी लाईन वगैरे देताना स्केलचा एक तर वापर करायचा आहे. आणि वापर स्केलचा केल्यानंतर तरीसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आपलं जर तुम्ही टेपनी वगैरे लाईन देत असाल तर त्या लाईन ज्या आहेत त्या अशा थोड्याशा आत किंवा बाहेर अशा होतात, म्हणजे त्याच्यामुळे चुकतं. तर इथे बघा आता माझं थोडंसं हे झालं होतं तर मी हे चेक करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं काय झालं असतं, आपलं कापड जे आहे ते एक्स्ट्रा असतं बरोबर. मग काय करायचं ते चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही हे अशा प्रकारे व्यवस्थित सर्व बाजूनी चेक करून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे आपण काय करणार आहोत, छातीचा 4था भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता शिलाई मार्जिन 2 इंच घेतल्यानंतर शिलाई मार्जिन मी कमरेच्या लाईनवरती जे आहे ते आपल्याला छातीचा 4था भाग प्लस 1 इंच टाकायचा आहे. प्लस 1 इंच टाकल्यानंतर आपल्याला इथे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आता हे 1 इंच आपण कशासाठी घेतलं, तर जो आपला बॅक साईडचा जो टक्स असतो त्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. तर इथे बघा आता हे जे लाईन आहे ते मी पुढे जे आहे ते ड्रॉ करून घेते. थोडंसं आपण जे होतं त्या खालीपर्यंतच घेतलं होतं लाईन. आता ह्या मी जॉईंट करून घेतल्या. आता जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते टाकायचं आहे. आता गळ्याचं मेजरमेंट आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर आपला जेवढा पुढचा गळा आहे तो जो आहे तो 6.5 इंच. तर त्याच्यामध्ये प्लस एक अर्धा इंच करायचा आहे, म्हणजे 6.5 गळा आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून घेतलं, म्हणजे आपल्या की शोल्डरच्या साईडला शिलाईमध्ये जातं.
त्याच्यामुळे मी अर्धा इंच इथे ॲड करून घेतलं. आता अर्धा इंच ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला हा जो बॉक्स आहे तो बनवून घ्यायचा आहे. आता इथे बघा बॉक्स बनवून घेतल्यानंतर काय करायचं, मी फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथे मी आता इथे हा जो आकार आहे तो गळ्याचा देऊन घेतला. आता आकार देऊन घेतल्यानंतर गळ्याचा आकार दिल्यावर काय करायचं आहे पुढे, तर बघा इथे आपल्याला ह्या ज्या मुंड्याची जी लाईन आहे ते खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वरती टाकायचं आहे. अर्धा इंच वरती टाकल्यानंतर आपल्याला क्रॉस लाईन जॉईंट करून घ्यायची आहे. क्रॉस लाईन जॉईंट केल्यानंतर आपल्याला आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच टाकायचं व बाहेरील मुंड्याचा आकार देण्यासाठी हे 1 इंच टाकायचं. तर इथे बघा मी हे 1 इंच टाकलेला आहे. आता हा जो आहे तो आतील मुंड्याचा आकार आणि हा जो आहे तो मी आतील मुंड्याचा आकार देत आहे. बघा याने एकदम छान असे शेप देता येतात आपल्याला. आता हा जो आहे तो आतील मुंड्याचा आकार देऊन झाला. आता आपण काय करूया, बाहेरच्या मुंड्याचा पण आकार इथे देऊन घेतला बघा. तर बघा किती इझी आपल्याला या फ्रेंच कर्वने आकार देता आले. तर बघा आता काय करायचं आहे, आपल्याला टक्स तर पॉईंटचं 10.5 वरती आहे ते आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर टक्स पॉईंटचं अर्धा इंच करून आपण 11 इंचावरती मार्किंग करून घेतलं. ही जी लाईन आहे ती आता स्ट्रेट देऊन घेतली. आता या लाईनवरती काय करायचं आहे, आपल्याला छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. इथे बघा छातीचा 10वा भाग मी टाकून घेतला. त्याच्यातूनच आपल्याला अर्धा इंच मायनस करून खालच्या लाईनवरती म्हणजे कमरेच्या लाईनवरती टाकायचं आहे. आता हे जे मार्किंग केलं त्याच्यातलं अर्धा इंच मायनस करून आपल्याला हे टक्ससाठी घ्यायचं आहे. तर बघा इथे टोटल आपण काय केलं, वरती छातीचा 10वा भाग घेतला, त्याच्यातून अर्धा इंच मायनस केलं आणि इथे आपण काय केलं होतं, छातीचा 10वा भाग 4 इंच आणि खाली 3.5 इंचावरती आणि पुढे 3 इंच असं मार्किंग करून घेतलं होतं. आता ह्या ज्या लाईन आहेत ते बघा मी देऊन घेतल्या. आता लाईन देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता इथे आपण अर्धा इंच खाली घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला शेपचा आकार हे करण्यासाठी घ्यायचं आहे. आता इथे मी आपल्याला प्रिन्स कटचा जो शेप द्यायचा आहे त्याच्यासाठी इथे फ्रेंच कर्व मी सेट करत आहे. बघा सेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघून घ्या व्यवस्थित कसा आकार दिला आहे, त्याच पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे. बघा आता इथे मी आकार देऊन घेतला. आता इथे असं परत व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याला आपण प्रिन्स कटचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला शेप झालेला आहे तयार प्रिन्स कटचा जो आहे तो. तर बघा इथे जे आहे ते 1 इंच आपल्याला जे की आपलं कापड जे आहे ते टक्समध्ये जाणार आहे ते पुढे आपल्याला काय करायचं आहे, इकडे वाढवून घ्यायचं आहे आणि इथे लाईन देऊन घ्यायची आहे पुढे. आता हे जे आपलं जे मार्किंग असतं ते टक्स ज्या स्टिच होतो जो आपला मुंढ्यातला आहे तिथे आपल्याला शिलाई मार्जिन लागतं. आपण आता डायरेक्ट कपड्यावर कट करतोय म्हणजे आता हे जे आपण पहिल्या जे आपल्या फिटिंगच्या ज्या लाईन होत्या त्या अगोदर आपण जॉईंट करून घेऊया. आता इथे फिटिंगच्या लाईन जॉईंट केल्यानंतर काय करायचं आहे बघा, हे जे पहिलं 1 इंच होतं ते सोडून मी आतल्या साईडला फिटिंगच्या लाईनवरती लाईन देऊन घेतली. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला खालच्या साईडला जेवढं आपलं हे मेजरमेंट आहे, समजा इथे 3 इंच आहे तर 3 इंचच्या पुढे आपल्याला जेवढ्या आपली छातीचं कमरेचं मेजरमेंट आहे तिथपर्यंत टाकायचं आहे. त्याच्यामध्ये हे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. तर आता हा फ्रंटचं आपण जो वरच्या साईडला कटिंग करत आहोत तर त्याप्रमाणे आपल्याला आता इथे मी काय केलं, हे वाढवून घेतलं बरोबर. तर तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे आपण हे करून घेतलेलं आहे. तर इथे बघा आता मी बाहेर जे आपण मार्जिनचं एक्स्ट्रा आपलं कापड जे हे झालं होतं तिथे मी हे लाईन देऊन घेतली. आता लाईन देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथे जे आहे ते खाली ही लाईन जी आहे ती बघा इथे ह्याच्यावरती मी परत एकदा सांगते तुम्हाला कशा प्रकारे केले ते बघा. इथे आपण अर्धा इंच खालच्या साईडला मायनस करून पुढे घेतलं होतं आणि इथे अशा प्रकारे हा फ्रेंच कर्व सेट करून इथे शेप दिला होता. तर बघा इथे किती व्यवस्थित असा आपला शेप तयार झाला होता. तर बघा आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगते, इथे आपण जे 3 इंच मार्किंग केलं होतं ते तिथूनच तो टेप सोडून द्यायचा आणि 3 इंचाच्या पुढे आपल्याला कमरेचा जो चौथा भाग आहे तो आला पाहिजे. तर आपला कमरेचा भाग चौथा भाग होता 9 इंच. 9 इंचावरती आपण मार्किंग करून याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. तर बघा किती एकदम सोप्या पद्धतीने आपला हा प्रिन्स कट तुम्हाला मी दाखवला आहे. तर बघा कसा वाटला. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करायचं आहे आणि डबल टॅप करून व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं. थोडा जरी युजफुल वाटला तरी तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि बघा किती छान असं आपलं इथं प्रिन्स कटचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण कटिंग करून घ्यायचं आहे. हा जो आहे तो बाहेरचा मुंडा मी कट केला बघा. आता इथे खालच्या साईडला पण स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे. आता इथं कटिंगच्या वेळेस थोडंसं काळजीपूर्वक बघायचं आहे. तर कशा प्रकारे कटिंग करायचे आहे बघा. इथे जे आहे ते मी काय केलं, हे कटिंग करून घेतलं. आता आपल्याला हे जे कटिंग करून घेतल्यानंतर हे काय करायचं आहे, आपल्याला वरच्या शोल्डरचं पण 2 सुट्टे भाग वेगवेगळे करायचे आहे. आपण फोल्ड कापडावरती हे मेजरमेंट टाकलं होतं. तर आपलं कसं असते, शिलाई आपल्याला जे आहे ते फ्रंटमध्ये वेगळं आणि बॅकमध्ये काही जास्त शिलाईसाठी कापड लागत नाही. तर त्याच्यामुळे आपण हे बघून घ्यायचं आहे. आता बघा मी कशा प्रकारे कटिंग करायचं दाखवते तुम्हाला. हे जे आहे ते कापड जे आहे ते बाहेर काढून घ्यायचं, फोल्ड करायचा. आता फोल्ड केल्यानंतर काय करायचं, दोन्ही कापड जे आहेत ते एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहेत. आता बघा इथे मी तुम्हाला दाखवते. आणि इथे जे आपली इथे बघा थोडंसं आपल्याला लाईन पण ड्रॉ झालेली दिसत आहे. जिथे आपण फिटिंगची जी अगोदरची लाईन घेतली होती त्या लाईनवरती लाईन देऊन घ्यायची आहे. ही आपली आतली फिटिंगची लाईन आहे. बाहेरची जी आहे ती मार्जिनची लाईन. म्हणजे आपल्याला बॅक साईडला एवढं एक्स्ट्रा कापड लागत नाही. हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी कटिंग करून घेतलं. आता हा जो आपला बॅक आहे तो तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याला चॉकचं जेव्हा मार्किंग हे होतं ना त्यावेळेस ते बरोबर आपल्याला लक्षात येतं तिथे. तर आता खालच्या साईडने आपल्याला काय करायचं, अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि या साईडला ही 1 इंच वरती घेऊन आपल्याला हे क्रॉस असं कटिंग करायचं आहे. तर हा जो आहे तो आपला म्हणजे आपलं ब्लाऊजचं हे आहे ते व्यवस्थित आपलं एक स्ट्रेट होतं. तर बघा इथे जे आहे ते मी दुसऱ्या साईडचं पण कापड जे आहे ते कटिंग करायचं. आता इथे बघा काळजीपूर्वक कट करायचं आहे. हे जे स्ट्रेट लाईन आहे ना त्या लाईनलाच बरोबर कटिंग करायचं आहे. आता कटिंग केल्यानंतर आपण जो शेप आहे त्या शेपप्रमाणे प्रिन्स कटचा आपण कटिंग करून घेणार आहोत. आता जो मधला जो पार्ट आहे ना तो आपला वेस्टचा जो आहे तो वेस्ट आहे. म्हणजे तो टक्सचा जो आपला आहे तिथे टक्स येणार आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. आता इथे काय करायचं, नॉच देऊन घ्यायचे. म्हणजे आपल्याला शिलाई करताना आपला जो टक्स पॉईंट आहे किंवा टक्स पॉईंट म्हणतात तो, किंवा बस्ट पॉईंट असं म्हणू शकता. आणि हा जो आहे तो आतील मुंड्याचा आपण आकार कट करून घेऊया. आता बघा इकडचा तर मुंड्याचा आपण आकार कट करून घेतला. आता इथे आपण हा पण साईड पार्टचा पण आपण मुंड्याचा आकार कट करून घेतला. दोन्ही आपले जे कटिंग आहे ते सगळं आपलं याच्यावरती झालेलं आहे. तर बघा आता इथे काय करायचं आहे, आपल्याला अस्तरच्या कपड्यावरती ठेवून हे सर्व कटिंग करायचं आहे. तर आता बघा तुम्हाला दाखवते इथे मी हे सर्व जे आहे ते आपलं बघा कशा प्रकारे व्यवस्थित बसत आहे. स्टिच केल्यावर पण एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज जो आहे तो तयार होतो. इथे बघा आपण कमरेची पट्टी होती ती पण काढून घेतली. आता बघा इथे जे आहे ते आपण इथे आपलं जे बॅक साईडचं आहे ते गळ्याचं ते मेजरमेंट टाकायचं आहे. नंतर आपण गळा ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस टाकायचं आहे. तर इथे मी आता एक जे पार्ट कटिंग करून झाला आहे तो मी याच्यावरती आपल्या मेन फॅब्रिकवरती टाकून घ्यायचा आहे. बघा इथे मी मेन फॅब्रिकवरती जे पण आपलं सगळं कटिंग झालं होतं ते टाकून घेतलं. आता टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे जे आहे ती मी जी आपली काटाची जी बाजू आहे ती मला हे करायची आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, पफची स्लीव्ज आहे ती करायची आहे. त्याच्यामुळे मी ती आता इथे तुम्हाला स्लीव्ज नंतर कटिंग करून म्हणजे कटिंग केलेली आहे ती दाखवते. तर आता इथे आपण हे जे आहे ते कपडे सर्व कटिंग करून घ्यायचे. तर बघा इथे मी साईड पार्ट पण इथे जे आहे ते असं थोडं थोडं बाहेर कापड ठेवून घ्यायचं एक्स्ट्रा. म्हणजे आपल्याला ते स्टिच करताना आपलं ते निघून जातं आणि आपलं जे पार्ट आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कटिंग काढणं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला थोडं थोडं एक्स्ट्रा जिंकला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे जे आहे ते मी अस्तरच्या बाहेर फोल्ड करून घेतलं होतं कापड. म्हणजे मला कॅमेऱ्यामध्ये जागा पुरत नव्हती. आता बघा इथे काय केलं, हा जो काट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारण की आपल्याला पफ स्लीव्ज बनवायचे आहे तर त्याला थोडंसं एक्स्ट्रा कापड लागतं. तर हे मेजरमेंटप्रमाणे मी कटिंग करून घेतलं होतं.
तर याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपली स्लीवची जी कटिंग आहे ती दिलेली आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा. तर बघा इथे जे आहे ते हे साईडला काढून घेतलं. आता साईडला काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे कापड आहे ते अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. तर ही जी स्लीव्ज आहे ती आपल्याला जास्त कापड लागतं, म्हणजे जे आपल्या प्लेट्स येतात त्याच्यासाठी आपल्याला जास्तीचं कापड लागतं. तर मी ह्याच्यावरती 4 फोल्डमध्येच टाकलेला आहे जो आपला हे आहे. आता मी हे काय करते, परत एकदा व्यवस्थित ओपन करून घेते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करावं लागते ते ब्लाऊजचं जे कापड आहे अस्तरचं ते आपल्याला व्यवस्थित बसलं पाहिजे. तर मी आता इथे परत एकदा व्यवस्थित घडी घालून घेतली. आता घडी घालून घेतल्यानंतर काय करायचं आहे, सगळे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशा प्रकारे इथे मी सेट करून घेतला. आता सेट करून घेतल्यानंतर आपल्याला जेवढं स्लीव्जला आपल्या हवं आहे तेवढं कापड आपण इथे कटिंग करून घेणार आहोत बघा. तर इथे मी आता कटिंग करून घेतलं. तर बघा अशा प्रकारे आपल्या जी ब्लाऊजची कटिंग आहे ती पूर्ण झालेली आहे. तर बघा एकदम छान अशी सुंदर आपल्या ब्लाऊजची जी कपड्यावर डायरेक्ट कशा प्रकारे तर तुमचा फीडबॅक जो आहे तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप जी प्रिन्स कटची ब्लाऊजची आहे ती डायरेक्ट कपड्यावर कशा प्रकारे कटिंग करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर बघा एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला कशा प्रकारे कटिंग करायचे आहे हे मी दाखवले आहे.